वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीर शंभो मज कोण तारी। नमः पार्वती पते हर हर महादेव। मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ। आजचा विषय आहे वेगळा असा काही नाही आहे। थोडासा आज मला सुरेखाताईंचा फोन आला 3-3:30ला की तुम्ही कराल का। मी म्हटलं संधी समोर येता दवडू नका कधीही, जाता निघून वेळा येणार ना कधीही। असं नावडेकरांनी आम्हाला कीर्तन शिकवताना बुवांनी शिकवलं होतं। म्हटलं त्या संधीचं आपण आपल्याला जमेल तसं 1 ग्रॅमचं कमीला सोनं करूया आणि बोलायला आज प्रयत्न करते। गंमत अशी आहे की हा जेव्हा इथं बोलायचं ठरवलं की कुठेतरी मागे 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 आपण लहानपण आपलं आठवताना असं आठवलं की इतक्या वेळेस आपल्याला कुठल्या तरी विषयावर बोलायचं, कुठल्या तरी म्हणजे छानपैकी बोलायचं, जे लोकांना रुचेल पटेल असं बोलायचं। मी म्हटलं आता काय घ्यावा विषय शोधता शोधता विचार करता करता शाळेतल्या भाषणाची आठवण झाली। पूर्वी शाळेत आम्हाला संस्थापकांच्या स्मृतीनिमित्त भाषण असायचं। प्रस्तावाच्या विरुद्ध बोलायचं किंवा प्रस्तावाच्या बाजूने। ते झालं बोलून की मध्ये वेळ असायचा आणि अवघ्या 3 मिनिटाचा वेळ असायचा। तिथल्या चिठ्ठ्या उचलायच्या आणि तिथं जो आयत्या वेळचा विषय येईल त्या विषयावरती कमीत कमी 5 ते 6 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करायचा। ते भाषण तयार करायचा विषय कुठला येईल काहीही कल्पना असायची नाही आणि ते बोललं जायचं। सुदैवाने मला 3ऱ्या क्रमांकाचं कमीला तिथं बक्षीस मिळालं। मग म्हटलं तेच आपण आता इथं करूया की कीर्तनाच्या माध्यमातून आपण जे जे काही सांगतो त्यातलं काही सांगता येईल का असा प्रयत्न करूया। आणि आठवता 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 अगदी तुकाराम महाराजांचा शेवटचा अभंग आठवला। म्हटलं जाऊ दे याच्यावर बोलू आपण। तर साधारणपणे ललितेचं जे कीर्तन केलं जातं त्यावेळेला काही पूर्वरंगाचे अभंग घेतले जातात आणि त्यावरती सांगितलं जातं। तर मला माझ्या गुरूंनी जो अभंग शिकवला होता, हेची दान देगा देवा तुझा विसरून भावा। अभंगाला सुरुवात केली आणि तिथल्या लोकांच्या भुवया उंचावल्या की हे शेवटी म्हणायचं पद बाईंनी आधी कसं म्हटलं, यांचं काही क्रम चुकलाय का, यांना काही आठवत नाही का, गडबडल्या का वगैरे वगैरे सगळं झालं। पण जेव्हा पूर्वरंगामधून तो विषय मांडला गेला तेव्हा लक्षात आलं की तुकाराम बुवांना काय म्हणायचं आहे। इतका सगळा गाथा लिहून सुद्धा शेवटी तुकाराम महाराज काय म्हणताय, हे जे दान देगा देवा म्हणजे दान मागितले बरं का। आता इथं असा प्रश्न निर्माण होतो की एवढे मोठे संत आणि दान मागतात, पण असं आहे सेवा केली की मेवा हा मिळतोच। पण तो मेवा तुम्हा आम्हाला मिळतो, महिनाभर नोकरी केली की पगार मिळतो। तिथे आपण नोकरी करून सुद्धा महिनाभर नोकरी करून जेव्हा पगार मिळतो तेव्हा देणाऱ्याची भावना ही कशी असते की बघ पगार मिळालाय तुला, मग ते खुश आहे जमाना आज 1ली तारीख आहे अशी काहीची आपली अवस्था होत असते। त्यामुळे म्हणजे आपणच केलेल्या कामाचा मोबदला देताना सुद्धा तो मालक आपल्यावरती काहीतरी उपकार करतोय अशा भावनेने देत असतो। आणि आपण सर्वसामान्य जनता
पगारवाढीचं हे काहीतरी मागा मागा आपलं मागणं काही संपत नाही. पण इथे तुकाराम महाराज मागतायत की हे जी दान देगा देवा. बरं मागितले कुणाकडे? संपूर्ण जगाचा, संपूर्ण विश्वाचा जो प्रपंच चालवतो त्याच्याकडे मागितलंय. आणि गंमत अशी आहे की आपल्या पाठीमागे इतकी पुण्याई नाही की परमेश्वर आपल्याला समोर दिसेल आणि माग म्हणेल असं म्हणणार नाही. आणि माग म्हणेल म्हटल्यानंतर आपण काय मागायचं हेच आपल्याला कळेल. हे संत मंडळींना कळलं. म्हणून गंमत अशी आहे की देव म्हणतायत की अरे बाबा मला तुला काहीतरी द्यायचंय तर काहीतरी माग तू. पण ही संत मंडळी काहीच मागत नाही. पण असं म्हणावं आता प्रत्येक ग्रंथकर्त्याच्या शेवटी काहीतरी मागणं मागितलं. पण तुकाराम महाराज म्हणतात हे जे दान देगा देवा. देवा तू सारखं देतो देतो म्हणतोयस, माग माग म्हणतोयस, द्यायचंच आहे ना तुला. म्हणजे जणू काही देवावरतीच आपण उपकार केल्यासारखं द्यायचे बाबांना तुला दे. काय देशील? हे जी दान देगा देवा तुझा विसर न भाव. हीच संत मंडळीत आणि आपल्यामध्ये असलेली मोठी गल्लत आहे. आपण बरोबर मागच्या बहुतेक मी प्रवचनाच्या विषयात हा विषय मांडला की बरोबर काही मिळालं की आपण काय म्हणतो मी केलं, माझ्यामुळे झालं. त्यावेळेला देवाचा विसर पडतो. पण जेव्हा दुःखामध्ये किंवा एखादं संकट येतं त्यावेळेला आपण म्हणतो काय करायचं, देवाच्या मनात होतं काय, देवाने आमच्यावर वेळ आणली असं आपण म्हणतो. पण इथे संत मंडळी वास्तविक 18 विश्व दारिद्र्य निर्माण ज्यांच्या घरी झालं असे हे संत तुकोबा आहे. शब्द संपत्ती भरपूर होती म्हणून तर ते म्हणतायत आम्हा घरी धन शब्दांची रत्न. तर ते काय मागतायत? तुझा विसर न व्हावा. भगवंता तुला द्यायचंच आहे ना, मला एवढंच दे की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळेला तुझा विसर पडू देऊ नकोस. आणि भगवंताचा विसर पडू न देणं किंवा असं मागणं हे साधारणपणे मला माहीत असल्याप्रमाणे कुंतीने भगवंताकडे मागितलेलं की भगवंता मला बाकीच्यांसारखं होता येत नाही, पण तू मला सतत दुःखात ठेव. दुःखात असलं की मी तुला सतत आठवत राहील, परावाणीनी मला तुझं स्मरण करता येईल. तेव्हा कुंतीने असं दुःख मागितलं. ते कशा करता? भगवंताचं स्मरण व्हावं म्हणून. आणि आपण काय करतो? दुःख निर्माण झालं की भगवंताचं स्मरण करतो. काहीतरी आपल्यावरती संकट आलंय मग 13 कोटी नाही आणखीन 1300 कोटी जप आपल्या हातून होतो असं मी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरलं की सतत संकट आलं की धाव तिकडे घ्यायची. असो सांगण्याचा मुद्दा असा की हे जे दान भगवंता मला तुला द्यायचंय ना, मला हेच दे. की हे जी या शब्दाची पण फार मोठी गंमत आहे. हेच दे. लहान मूल जेव्हा त्याच्यासमोर 2-3 गोष्टी ठेवलेल्या असतात तेव्हा ते लहान मूल मला हेच पाहिजे असं म्हणतो. तो जो चकार आहे ना, त्या चकार उच्चारताना हेच पाहिजे म्हटल्यानंतर तिथं निश्चिती असते. आम्ही काय म्हणतो, मला हेही चालेल तेही चालेल, ही साडी चालेल तीही साडी चालेल, म्हणजे हवं असतं सगळं. पण इकडे मागणारे कन्फर्म आहेत, त्यांच्या विचाराशी ठाम आहेत. ते म्हणतात हेच दे मला. मग हेच दे म्हणजे काय? दान द्यायचं तर हेच दान दे. तुझा विसर न, तुझा विसर मला पडू देऊ नको. कशा करता त्याचं उत्तर फार पुढच्या ओळीत फार सुंदर दिलंय. गुण गाईना आवडी हे जी माझे सर्व जोडी. मला जोडायचं काय? कुठल्याही संतांनी कुठलेही मोर्चे नेले नाहीत. काही करावंच लागलं नाही. मागण्या त्यांच्या न मागता सुद्धा खरं म्हणजे मान्य झालेल्या आहेत. मागावं लागलंच नाही.
कारण न मागे त्याची रमा होय दासी असं म्हटलेलं आहे. रमा म्हणजे लक्ष्मी. भलता सलता अर्थ घेऊ नका, कारण हल्ली एक एक शब्द एक एक अक्षर फार मोजून वापरून बोलावं लागतं. कारण कुठल्या शब्दाचा कुठे विपर्यास होईल हे सांगता येत नाही, म्हणून आधीच क्लिअर केलं. अर्थात इथले श्रोते सुजाण आहेत, त्यामुळं इथं जरा थोडंसं मनातलं बोललं तर काही फारसं वावगं ठरणार नाही. आणि सुजाण असे आहे की चुकलं तर इथे येऊन सांगणारे पण आहेत की हे जे मगाशी बोललात ना ते थोडं चुकीचं झालं बरं का, पुढच्या खेपेला लक्षात ठेवा असं म्हणणारे पण आहेत. असं गुण गायीनं आवडी, तुझं गुणगान मला आवडीने करता यावं. उगीच काहीतरी करायचं, रोज आम्हाला करायला सांगितलंच आहे आमच्या घरच्या घरातल्या मोठ्यांनी म्हणून करतोय मी, असं समजून जर काही केलं तर त्याला कुठलीच गती प्राप्त होत नाही. मग गुण गायीनं आवडी हेची, पुन्हा हेची म्हटलंय, माझे सर्व जोडणे म्हणजे मला सगळ्यांना जोडायचंय. गुज धातू आहे तिथं, सगळ्यांना जोडण्याकरता हेच मला, तुझ्यातला माझ्यातला जो दुवा असेल तो हा आहे. तुला मला एकत्र ठेवायचं असेल तर तुझं नाम माझ्या मुखात सतत येऊ. पुढे काय म्हटलंय, गुणगायीनं आवडी हेची माझे सर्व जोडी. इथपर्यंत ठीक आहे की हो बाबा, तोंड देखलं मागितलं असेल, नाही. न लगे मुक्ती झालं संपदा. अहो आपण व्यवहारामध्ये कितीतरी वेळा म्हणतो आमचं काय आता आयुष्यात काय राहिलं, मुलं मार्गाला लागली, सुना नातवंड सगळं झालं, सगळं काय, सगळे सोहळे बघायचं राहिले, आता या देहामध्ये प्राण ठेवून काय उपयोग आहे असं म्हणणारे तुमच्या माझ्या सकट सगळेजण आहोत आपण. पण चुकून माकून आपल्यावरती दया करून यमधर्म जर समोर आला, आत्ता इच्छा गिजावर मंडळात जाऊ दे, तर एवढे जमलेत कुणाला तरी घेऊन जातो तुम्ही मागवा, कोणीतरी आपण जाऊ का हो. आपली पहिली रवा हे कुठं होईल जाण्याची धडपड गोरे हॉस्पिटलमध्ये, तिथं काय मिळते मला माहीत नाही, पण कमीत कमी तिथं जीव वाचवण्याकरता तरी जाता येईल अशी आपली भावना असते. आणि इथे संत मंडळी म्हणतायत, न लगे मुक्ती धन संपदा, मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संपत्ती नको, काही नको, संत संग देवाचं मागितलंय. कारण मनुष्य हा व्यक्तींना जोडणार आहे, त्याला माणसांचा सहवास हवा असतो, पण आपण फक्त माणसं म्हणजे डोकी मोजतो. तर तिथं काय मोजलं जातं, गुण मोजले जातात. मग एकच व्यक्ती असली तरी चालेल. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देईस, संतांच्या सहवासात संतांच्या संगतीत मला राहता यावं, कारण संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या सहवासात लाभले, ते नुसतं जरी आपल्याशी बोलले तरी काहीतरी एका शब्दातून तरी आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी तत्वज्ञान बोध मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत मंडळींनी सगळ्यांनी हेच मागितलं, फक्त मागायचं काय आणि मागायचं कुणाकडे हे ज्याला कळलं तो खरं. फक्त तुकोबारायलाच ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घेऊ, पसायदान मागितलं. ते पसायदान आपण सगळेजण म्हणतो, सगळ्यांना पाठही असेल, पण त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, स्वतः करता काही नाही मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. प्रत्येकाच्या हातून हे सत्कर्मच घडावं आणि जे दुष्ट आहेत, जे खळं आहेत, ज्यांच्या मनामध्ये ज्या दुष्ट भावना आहेत त्या दुष्ट भावना नष्ट कर, दुष्टांना नष्ट करू नको. ते आपोआप होतातच, कारण जे जे उपजे ते ते नाशे. या याने आपण जन्माला आलो या पृथ्वी तलावरती, म्हणजे आज ना उद्या या कुडीतून प्राण जाणारच आहे. पण मरावे परी कीर्तिरूपी उडाले असं व्हायला पाहिजे, नाहीतर मग
पायऱ्यांवरती नाव लिहायची वेळ येते आपली, किंवा प्रवेशद्वारावरती कैलासवासी अमुक अमुक यांचे स्मरणार्थ देणगी, यांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वार. कारण आपण काय नामदेवाची पायरी होऊ शकत नाही, तिथे लिहावं लागत नाही. त्याकरता त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे. मग आपण आपलं नाव लोकांनी आपण नसताना सुद्धा घ्यावं असं वाटत असेल तर गुण गाईन आवडी हे जी माझे सुद्धा. फक्त भगवंताच्या भगवंताकडे गुणच आहेत, गुण नाहीतच. त्या गुणांचं वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून या मनुष्य देहामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म दे, न लगे मुक्ती. मुक्ती नको मला. आपण काय म्हणतो, एकदा या जन्माला आलो मुक्त झालो म्हणजे बरं झालं, किंवा घरातलं कुणी गेलेलं कळलं, किंवा आपल्या परिचयातलं कुणी गेलेलं कळलं की बरं झालं, मोकळा झाला, मुक्त झाला. आणि हल्ली एक नवी ऐकायला मिळतं, बरं झालं वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा गेला ते बरं झालं. मुलं काही सांभाळत नव्हती, गेला ते बरं झालं, असं एक म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला मुक्ती हवी, पण मुक्ती मिळते की नाही हे आपल्याला कुठं माहिती आहे. कारण मरायला जरी आम्ही टेकलो तरी आम्ही वावा केके वावा केकेच म्हणतो. वासुदेव केशव म्हणायच्या ऐवजी वासरू केसुरी खाते, वावा केके असंच म्हणत असतो. मग आपल्याला मुक्ती मिळणार कशी? मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा भगवंत आणि मी एकच आहोत याची जाणीव निर्माण होईल. आणि ही जाणीव केव्हा निर्माण होते? जेव्हा भगवंतावरती विश्वास ठेवला जातो. ज्ञान वैराग्य यश श्री औदार्य असं एकाच ठिकाणी आहे अशी जेव्हा आपली धारणा होते, तेव्हाच मुक्ती मिळण्याचा मार्ग सुकर होतात. त्याकरता नलगे मुक्ती म्हटलेलं आहे. तर नुसती मुक्ती नाही, भारतामध्ये जन्म व्हावा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मर्त्यलोकी व्हावा जन्म. हा मर्त्यलोक आहे. या कारण भारतभूमी ही भोगभूमी नाही, ही त्यागाची भूमी. तर या भारत भूमातेमध्ये जर आपण जन्माला आलो तर निश्चितपणे तरुण जाऊ असा विश्वास सगळ्यांना वाटतो. म्हणून मर्त्यलोकी व्हावा जन्म असं प्रत्येकजण म्हणतं. मग या मर्त्यलोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा असं वाटत असेल तर केवळ आणि केवळ भगवत चरणाची प्राप्ती होण्याकरता भक्ती करणं आवश्यक आहे. आणि भक्ती करण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. इथे या व्यासपीठावर अनेक विषय चर्चेने गेलेले आहेत. या सगळ्यांच्या तुलनेत मी अतिशय लहान आहे. माझ्या मतीला जे सुचेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. कारण यांनी बोलवलं आणि मी सांगितलं, पण व्यासपीठ रिकामं राहू नये म्हणून काहीतरी माईक आलाय समोर तोंडासमोर म्हणून बोलावं असं नको. माईक राहायला पाहिजे, तो माईक होता कामा नये. प्रयत्न करायचा. मी तासभर इथं येऊन जर काही बोलले तर त्यातला एक शब्द जरी तुम्हाला रुचला तरी मी माझ्या तासभर केलेल्या प्रवचनाचं सार्थक झालं असं मी समजेन. कारण काय आहे, थोर लोकांनी जे जे सांगितलेले विचार आहेत ते विचार फक्त सांगण्याचा प्रयत्न आपण करावा. मी प्रत्येक खेपेला मी लहान आहे असं म्हणून आपण पुढे जायचंच नाही का? वय तर वाढत जाणारच आहे ना. मग हे वय कधी वाढणार? मग ते वाढण्याकरता इथे समोर जे बसणारे श्रोते आहेत ते निश्चितपणे आपलं ऐकून घेणारे आहेत आणि आपल्या चुका आपल्याला प्रेमळपणे सांगणारे आहेत. म्हणून हा सांगण्याचा केलेला प्रयत्न. मग आता हा विषय झाला की आजचा विषय असा आहे की नलगे मुक्ती धनसंपदा हेची दान देवा देवा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. पुन्हा पुन्हा आम्हाला तू या नरदेहामध्ये
जन्माला घाल, जेणेकरून या जन्मात न जमलेली भक्ती आम्हाला तुझी करता येईल. म्हणून या जन्मात तू पुन्हा पुन्हा मनुष्य जन्मामध्ये जन्माला घाल, असं तुकोबाराय म्हणतायत. प्रत्येकाने हेच दान मागितलेलं आहे. मग असं दान मागण्याकरता भारतभूमीचं काय एवढं महत्त्व आहे. आता इथे दर शनिवारी भागवत होतं. त्या भागवतामध्ये अनेक कथा आपण ऐकतो. त्यातलीच एक मला समजलेली कथा ते सांगण्याचा प्रयत्न करते. कदाचित इथे झाली असेल शनिवारी. तर नभग मुनी होते. त्या नभग मुनींचा प्रपंचामधला 2-4 मुलांचा ठेवा होता. त्यातल्या एका मुलाला, नभग मुनींचा जो मुलगा, त्याला त्यांनी शिकायला गुरुगृही पाठवलेलं होतं. आणि तिथे पाठवलेलं होतं. शिकला तिथे. गुरूंनी शिकवलेली प्रत्येक विद्या संपादन केली. गुरूंची कृपा संपादन केली. गुरु मातेचं प्रेम मिळवलं. सगळ्या तऱ्हेने तो मुलगा शिकून एकदम उत्कृष्ट झाला. आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरोपाची वेळ आली. सकाळची वेळ होती. त्याचा दिनक्रम काय होता. प्रभात झाली, दिशा उजळल्या, मावळली रजनी, ब्रह्मांडाच्या नयनावरची ओसरलेली ग्लानी, पूर्व समुद्री छटा पसरली, रम्य सुवर्णाची, कुणी उधळलेली मूठ नवी ही लाल गुलालाची. जणू काही एखाद्या लहान मुलांनी यावं आणि गुलालाचं ताट त्याच्या पायाने थाडकन उधळल्यानंतर ती जी लालिमा पसरेल, तसाच काहीसा रंग या आकाशामध्ये जमा झालाय. अशी पूर्व दिशा उजळलेली होती. आणि अशा या सुरम्य सकाळी एका तपोवनामध्ये हा मुलगा मनात आलेला दळ आळस झटकून बाजूला सारून गुरुगृही सगळी सेवा करत होता. असं 1 नाही 2 नाही 12 वर्ष त्यानं हे काम केलं. आलं जमलं काय? जमलं. विद्या संपादन केली आणि आता निरोप घ्यायची वेळ आली. मग निरोप घ्यायला गुरुची पत्नी आणि बरोबरचे सवंगडी सगळे आले. आणि आता पूर्वीच्या काळी बसस्थानकं नव्हती, विमानं नव्हती, रेल्वे नव्हते. मग सोडायचं कसं? होडीत जायचं. तो एक मार्ग होता. त्या होडीपर्यंत सोडायला हे सगळे आले. गुरुमाऊलीचे डोळे अखंड पुळालेले होते. याचा विरह होणार होता आपल्याला म्हणून. पण तरी सुद्धा बरोबर काही जी शिदोरी होती ती दिली आणि निरोप घेतला. निरोप घेताना हा मुलगा म्हणतो की गुरुवर तुम्ही मला शिकवलं, मग मी आता तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? गुरुवर म्हणाले, आतापर्यंत जे शिकवलेलं आहे ते योग्य तऱ्हेने लोकांना शिकव आणि तुझ्या विद्येचं नीट दान कर. हेच माझं सांगणं तुला, हीच मला गुरुदक्षिणा. म्हणून तो निघाला. गुरुंनी त्याला पाठवणी केली. रस्त्यामध्ये नदीच्या पलीकडे आला आणि मग तिकडे आल्यानंतर हळूहळू घरची आठवण यायला लागली की 5व्या-6व्या वर्षी मी सोडलेलं घर आता माझे वडील वृद्ध झाले असते. पण तरुण सुलभ स्वभावानुसार काहीतरी मनामध्ये स्वप्न रचायची. मग त्या स्वप्नामध्ये तो असताना तो म्हणतो, घरी भाऊ आणि दादा कसे, मला 2 बंधू होते मोठे, आता तेही मोठे झाले असते. घरी भाऊ दादा कसे शोभती राम लक्ष्मण जसे, राम लक्ष्मणासारखे माझे हे 2 भाऊ असते. असं तील बहिणी मग कशा सद्गुणी स्वरूप कोणाच्या. आता भावांची लग्न झाली असतील, माझ्या 2 बहिणी तिथे असतील,
त्या मला बघून लाजतील का, हा कोण दाढीवाला एवढा मोठा आलाय म्हणून. कारण पूर्वी बायकांना लाजायची पद्धत होती, हल्ली बायका लाजत नाही. लाज बहुतेक सोडून दिलेली त्यांनी. असो, त्या विषयावर मी जर बोलायला लागले तर मग उगाच हे नको व्हायला, सगळेच माझ्यावरती कालवा करून येतील, नको बोलायला. तर मग विचार केला की भाऊ लग्न झालं असेल, त्या बहिणी मला भेटतील, त्या कदाचित मला पाहून दारात लवतील, पण हळूच पळत 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 2 लहान मुलं येतील. कदाचित माझ्या भावंडांना मूल झालं असेल, मग ती लहान मुलं तरी मला ओळखतील का, का माझा हा वेश पाहून मला घाबरतील, पण मलाच हसू येईल. अशी काही स्वप्न रंगवत रंगवत हा मुलगा निघालेला आहे. आणि बघता 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 अगदी पायवाटेने गेला आणि ते खोपटं दिसलं. आणि खोपटं दिसल्यानंतर मनामध्ये कोण आनंद झाला आणि विचार केला की इतक्या वर्षात अजून खोपट्यात काही सुधारणा नाही झाली. रिडेव्हलपिंगचा जमाना त्यावेळेला नव्हता. असा विचार केला, खोपट्यातनं थोडासा आतमध्ये गेला, बघतो तो हा भला भव्य महाल, असा मोठा राजवाडा उभा केलेला. अरे माझ्या भावानी बरीच प्रगती केली वगैरे वगैरे असं हाक मारली. 2 भाऊ आले, 2 बहिणी आल्या, अंगणामध्ये 2-3 मुलं होती. ती मुलं म्हणजे जणू काही एकमेकांचा जीव खातील की काय अशी अवस्था, इतकी भांडत होती. ते दृश्य बघून हा मनामध्ये खजित झाला. पण भावांना आनंद झाला हा आला म्हणून. वाट चौकशी केली, गुळपाणी दिलं, बहिणींनी पण स्वागत केलं. आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तर त्यांनी विचारलं, काय रे दादा, घर नवीन बांधलंस का? हो म्हणाले. आणि ही मध्ये भिंत केवढी मोठी घातलेली दिसते. अरे आम्ही दोघं भावंड, आमची दोघांची भांडणं होऊ नयेत म्हणून आधीच आम्ही घराच्या 2 वाटण्या केल्या. हे ऐकलं मात्र याला कशाचीच अपेक्षा नव्हती, पण त्यावेळेला वडिलांचा विचार मनामध्ये आला. आणि त्याला विचारलं, काय रे 2 वाटण्या केल्यास, मग माझा वाटा कुठे आहे? तुझा वाटा ना त्या खोपट्यात ठेवलाय बघ, जा जाऊन घे जा. त्याला वाटलं असेल काहीतरी ठेवलेलं. तिथं जाऊन पाहिलं तर वडील एका फाटक्या रस्त्यावरती बसलेले होते आणि डोळ्यातून गळगळ अश्रू, अस्थिमंजर देह झालेला, आणि धर्माकडे प्रार्थना करतायत की बाबा रे मला आता नाही, हा जीवन संग्राम मला बरोबर नाहीये असं म्हणून ते देवाची आळवणी करतात. त्याच वेळेला त्यांनी बाबा अशी हाक ऐकली, ऐकू आली कानावरती. आणि त्या हाकेच्या अनुरोधाने पाहिलं आणि आपला मुलगा आलाय म्हटल्यानंतर जाणार म्हणजे मालवणारे दिवे पुन्हा त्यात तेज चमकलं की काय, आवाज ओळखला, हाक मारली आणि तो मुलगा त्यांच्याकडे वडिलांकडे घट्ट मिठी मारून मनसोक्त रडला. आणि मग सगळी हकीकत सांगितली. आता मी काही वेगळं सांगायला नको, काय घडलं असेल इतक्या 8-10 वर्षामध्ये हे मी काही वेगळं सांगायला नको, कारण हे रोज सिरियलमध्ये पाहतो आपण. तेच घडलेलं होतं. आणि मग ठीक आहे म्हणाला, तुम्ही मला तो धनाचा वाटा हा लौकिक आहे, माझ्या वडिलांसारखं हे धन मला मिळाले, ह्याच्यापेक्षा मला वेगळं काय हवं? ठीक आहे ना. बरोबर जे गुरुमाऊलींनी दिलेली शिदोरी होती, ती शिदोरीतले तांदूळ काढले, मेतकूट काढलं, गुरगुट्या बाद तिथे जे दगड होते त्याची चूल मांडली, त्याच्यात विस्तव घातला, भात करायला घेतला आणि मग गरम पाणी तापत ठेवलं आणि बरोबरच्या तेलाने मुलांना त्या वडिलांना आपल्या नाहू मागून घातलं, सेवा केली आणि आपल्या वडिलांना भात भरवला. आणि हळूहळू नवग मुलींची तब्येत सुधारायला, उतार पडायला लागला चांगला. आणि मग काही काळ गेला, पण बरोबर आणलेली शिदोरी पण आता संपायला लागलेली होती. आणि अलीकडे थोडासा नाभाग खिंद दिसायला लागला वडिलांना. नवग मुलींनी विचार केला,
त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, काय रे बाबा तू असा उदास दिसतोस, खिन्न दिसतोस, काही तुला मनामध्ये काही दुःख आहे का तुझ्या? तो म्हणाला की मनामध्ये दुःख असं काही नाही, पण माझ्या बरोबरची जी मुलं आहेत, मित्र सहकारी आहेत, त्या सगळ्यांची लग्न कार्य झाली, ते सगळे मार्गाला लागले, अजून मला माझ्या आयुष्याची कोणती दिशा सापडत नाही. या विचारामध्ये मी मग्न आहे. हे सांगितलं तर नवगुणा एवढंच ना म्हणाले, शेजारीच इथे एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये एक यज्ञ चालू आहे, पण त्या यज्ञामध्ये मुली एक वैदिक कर्म करताना त्या मंत्राच्या इथे ते आणतात, त्यांना तो मंत्र सोडवता येत नाही. तेव्हा तुझा अभ्यास झालाय, तू जाऊन त्यांचा शंका निरसन कर, शंका दूर कर, आणि मग तुला जे हवं ते तुला मिळेल असं सांगितलं. त्याप्रमाणे वडिलांना नमस्कार करून हा नाभाग गेला. त्या ऋषींचं जे काही शंका निरसन होतं ते केलं, आणि केल्यानंतर त्या ऋषी मुनींनी जे दान द्यायचं होतं ते दान दिलं, आणि त्यांची स्वर्गाकडे वाटचाल सुरू झाली. आणि मग हे दान घेतलेलं हा गाठोडं बांधलं आणि आपल्या घराच्या दिशेने जायला लागला की आपले वडील खरंच मनकवले आहेत, आपल्या वडिलांनी जे सांगितलं त्यात आता ही एवढी अपार संपत्ती मला मिळाली आहे, याचा मी निश्चितपणे चांगला उपयोग करीन असा विचार करून निघालेला एक काळोख झालेला होता. आणि त्याच काळोखामध्ये एक उंच असा ताडमाड पुरुष, काळा कविंद देह, हातात भला मोठा दंड, मृगाने गुंडाळलेला, आणि तो म्हणाला, हे पोट्या निघालास कुठे, थांब इथे. तो म्हणाला, हा कोणाचा आवाज? आवाजाच्या अनुरोधाने पाहिलं, तो एक असा भिल्ल वेशातला मनुष्य, आणि त्या मनुष्याने दरडावण्याच्या सुरात सांगितलं, जे जे काही मिळालंय ना तुला ते गाठोडे इथे टाक. तो म्हणाला, माझ्या कष्टाने माझ्या विद्येने मी हे मिळवलंय, तुम्हाला का द्यायचं? तू चांगलाच वाट मला दिसतोस, ते मला माहित नाही, इथं ते धन मला ते. तो म्हणाला, मी देईन. नाभाग सुद्धा मोठा हुशार होता, मी देईन म्हणाला, पण हे तुझंच आहे धन, कशावर? तुला मनात शंका येते का? जा तुझ्या वडिलांना विचारून दे. आणि मग ह्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे चा, मी माझ्या वडिलांना विचारायला जाईल, पण तेवढ्या वेळात तू हे धन घेऊन गेलास तर? तो म्हणाला, मी माझ्या शब्दावर विश्वास ठेव, मी इथून 1 इंचवर सुद्धा हलणार नाही, तू तुझ्या वडिलांना विचारून येईपर्यंत. त्यावेळेला शब्दाला एवढी किंमत होती. त्याप्रमाणे हा गेला, आपल्या वडिलांना विचारलं, आणि हे सगळं वाटेत घडलेलं सांगितलं. ते ऐकल्यानंतर गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अरे नाभागा म्हणाले, खुळा की काय तू? तुझ्याकडं मागणारे ते धन होतं ते दुसरं तिसरं कोणी नसून भगवान शंकर होते. त्यांनी हे त्यांचंच असतं, यज्ञावशिष्ट भाग शंकराला द्यायचा असतो, म्हणून ते मागायला आले होते. तुझी परीक्षा घेतली, त्या परीक्षेत तू पास होत नाही जावो. बाबा म्हणाला, पास होण्याचा प्रश्न येतोच कुठे, तुम्हाला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. तेव्हा मी त्या भिल्लाला सांगितलं, भिल्ल वेशातल्या शंकराला, म्हणून मी तुम्हाला विचारायला आले. त्यांनीच सांगितलं की तुम्हाला विचारा, आणि त्यांनी जर सांगितलं हे धन माझं नाही तर मी घेणार नाही. ते म्हणाले, नाही असं नाही, हे धन त्यांचंच आहे, ते धन त्यांना देऊन टाक. त्याप्रमाणे नाभाग आला, ते धन त्यांना दिलं, आणि म्हणाले, माझ्या वडिलांनी माझं समाधान केलंय, फक्त माझी एकच इच्छा आहे की तुमचं मूळ रूपातलं दर्शन मला नको, माझ्या वडिलांना द्या. भगवंत म्हणतात, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, काय दान देऊ तुला बोल. तेव्हा हा काय म्हणतोय, मला तुम्ही दर्शन नाही दिलं तरी चालेल, पण माझे वडील तुमच्या दर्शनाची आस जाऊन बसलेले आहेत. तुम्ही कल्याणकारी आहात, तर तुम्हाला कल्याण करण्याकरता, माझ्या वडिलांच्या जीवनाची कृतार्थता करण्याकरता म्हणून यावं लागेल, आणि तुम्ही भगवंत म्हणून त्या रूपामध्ये माझ्या वडिलांना दर्शन द्या असं सांगितल्यानंतर शेवटी शंकर डोळा सांग
इथं तर खरी भक्ती आहे. खऱ्या भक्तीला भगवंत प्रसन्न होणारच आणि त्याप्रमाणे भगवंत प्रसन्न झाले. नभगमुनींना दर्शन दिलं, नाभागाचं तर कल्याण केलं. यात वेगळं आणखीन मी काही सांगायचं नाही. फक्त मला सांगायचं हे आहे की दान कुणाजवळ काय मागावं हे त्याला कळतं, त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं. तसं नाभागाचं कल्याण झालं, नभगमुनींचं तर कल्याण झालंच. मगाशी मी जो काही विषय घेतला होता की हे जे दान देवा देवा, भगवंताला नाभागाने काय बघितलंय, हेच दान, हेच दान मला दे. नाहीतर आमच्यासारखा एखादा असता आधी तर आम्हाला कुणी असं दान देणार नाही. वेळच्या वेळी पगार मिळाला तरी खूप, दान तर काय कोणी देणार नाही. आणि दिलं तर त्याच्या आधी आपल्याकडनं काय काय काढून घेतलं असतं याची आपल्यालाच कल्पना नसते. त्यामुळं हा खूप मोठा चर्चेचा, वादाचा, तरी पण गमतीशीर विषय आहे. पण तो आपण सोडून देऊ. जास्त डोक्याला त्रास होईल असं आपण काही करायचं नाही. कारण मला स्वतः डॉक्टरांनी सांगितलं डोक्याला त्रास होईल असं कुठलंही काही कार्य करायचं नाही, म्हणजे तुमची तब्येत सुधारेल. आजाराचं कारण बघा किती छान आहे. विचार करायचा नाही, कारण शेवटी आपण काय समजलं नाही. चिंता करतो विश्वाची म्हणायला, आणि ती विश्वाची चिंता करून काही होणार आहे का? उत्तर येईल नाही. मग नकाच करू, कारण त्यांच्यावर योग्यताही नाही, त्यांच्यावर आपलं सामर्थ्य पण नाही. आपण आपलं ते ज्या मार्गावरनं गेले त्या मार्गावरनं चालण्याचा प्रयत्न करायचा, शांत राहायचं. जे आपल्या पदरात आहे ते आपल्याला मिळणारच आहे, ते कोणी काढून घेऊ शकणार नाही. आणि जे नाही आहे ते कधीच मिळणार नाही. मग एवढं साधं सोपं आयुष्याचं तत्वज्ञान आपल्याकडे आहे, मग आपण बाकीचं कशाला कसं. त्यामुळे आजच्या दिवसाचं, आजच्या प्रवचनाचं सार एवढं की दान कुणाजवळ काय मागायचं हे आपण लक्षात ठेवायचं, आणि मग ते मिळालं की त्याचा उपयोग कसा करायचा, विनियोग कसा करायचा हे आपण ठरवायचं. आणि हे जर चांगल्या पद्धतीने केलं तर आपलं आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी निश्चितपणे जाईल. विषय खूप सुंदर आहे, बोलण्यासारखं खूप आहे. फक्त मी आज इथलं व्यासपीठ मोकळं राहू नये म्हणून इथं येऊन बोलण्याचा प्रयत्न केला. कारण लोक अपेक्षेने येतात, मग उगीच येत आहेत म्हणून काहीतरी बोलायचं नाही असं मला वाटतं. म्हणून मला जे काही 4 शब्द येत आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला. आयत्या वेळेचा विषय, पुन्हा शाळेकडे गेलो. आयत्या वेळेला जे सुचलं ते इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. जे तुम्हाला वाटलं असेल, आवडलं असेल ते तुम्ही घ्या, नवे घ्याच, मी म्हणते घ्याच. जे काय वाईट सुद्धा थोडं घ्या म्हणा, म्हणजे चांगलं काय आहे ते कळतं. सगळं घ्यावं, पदरात तेवढा पसा प्रत्येकाचा मोठा आहे. आणि मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुमच्या आशीर्वादाने दान मला आहे ते दान मला मिळावं. असंच पुन्हा पुन्हा इथं येऊन वेगवेगळे विषय मांडण्याची मला संधी मिळावी. आज मला सुरेखा ताईंनी इथं संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि पुन्हा तुम्ही सर्व श्रोतृवर्गांनी शांतपणे माझं जे काही तोडके मोडके शब्द आहेत ते ऐकून घेतले, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि विनंती.